ॲटॉमिक हॅबिट्स पार्ट 4. जो योग्य वाटत नाही असा माणूस. गॅरी क्लाइन या मानसशास्त्रज्ञाने मला एका बाईची गोष्ट सांगितली होती. ती बाई कित्येक वर्षे रुग्णसेविका म्हणून कार्यरत होती. प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे अचानक उद्भवलेले आणीबाणीचे प्रसंग हाताळण्यात कुशल होती. एकदा तिच्या कुटुंबियांचे स्नेहसंमेलन भरले होते. ती तेथे पोहोचली, नातेवाईकांना भेटली. ती तिच्या सासऱ्यांच्या समोर गेली तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच तिच्या प्रदीर्घ अनुभवाने तयार झालेल्या नजरेने ताडले की त्यांची प्रकृती बरी नाही. त्या क्षणी तिला फार गंभीर अशा धोक्याची जाणीव झाली. तुमचा चेहरा काही मला ठीक दिसत नाही, ती म्हणाली. सासऱ्यांना काहीच जाणवत नव्हते. ते विनोदाने म्हणाले, तुझाही चेहरा मला काही आवडलेला नाही. ती गंभीरपणे म्हणाली, नाही, तुम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे. आणि काही तासातच तिच्या सासऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. तिच्या हट्टाखातर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले आणि तपासणीत असे दिसून आले की त्यांच्या एका मोठ्या रक्तवाहिनीतील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला होता आणि लगेच शस्त्रक्रिया करून तो दूर केला नसता तर त्यांच्या हृदयाचा जीव घेण्यास झटका आला असता. त्यांच्या सुनेने तिचे निरीक्षणाचे कौशल्य वापरले नसते तर तिच्या सासऱ्यांना जीव गमवावा लागला असता. त्या रुग्णसेविकेला त्यांच्या चेहऱ्यावर काय दिसले? ती इतक्या गंभीर आजाराचे निदान त्यांचा चेहरा पाहून कसे करू शकली? जेव्हा मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा शरीराची पूर्ण यंत्रणा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा करण्याच्या मागे लागते आणि अशा वेळी त्वचेच्या जवळपासच्या भागातील रक्तपुरवठ्यांकडे दुर्लक्ष करते. त्या बाईच्या सासऱ्यांच्या बाबतीतही तसेच झाले होते. त्यांच्या चेहऱ्याला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने तो निस्तेज फिक्कट दिसत होता. अनेक वर्षाच्या निरीक्षणाने व अनुभवाने त्या बाईमध्ये नकळत तसा अगदी जरासा फरकही लगेच टिपण्याची क्षमता निर्माण झाली होती. नेमके काय झाले होते हे तिला सांगता येत नव्हते, पण काहीतरी बिघडले आहे. चेहरा नेहमीसारखा दिसत नाही हे तिला जाणवले होते. असेच प्रकार इतर क्षेत्रातही घडतात. लष्करातील तज्ज्ञ विश्लेषक रडारच्या पडद्यावर दिसणारा प्रकाशमान बिंदू हा आपल्या विमानाचा किंवा क्षेपणास्त्राचा निर्देशक आहे की शत्रूच्या, हे सर्व काही त्यांचा वेग, त्यांची उंची सारखे असले तरी अचूक ओळखू शकतात. गल्फ वॉरमध्ये अशीच एक घटना घडली होती. लेफ्टनंट कमांडर मायकल रायली यांना रडारवर एका विमानाची खूण दिसली. त्यावरून कोणालाही ते विमान त्यांच्याच युद्धनौकेवरील असावे असे वाटले असते, पण रायली यांच्या काहीतरी निराळे जाणवले. त्यांनी ते विमान पाडण्याचा आदेश दिला आणि त्यात युद्धनौका शत्रूच्या विमानाकडून होणार असलेल्या बॉम्ब हल्ल्यापासून वाचली. रडारवर दिसलेले विमान शत्रू पक्षाचे होते. त्यांची अचूक निर्णय घेतला होता, पण कसा या प्रश्नाचे उत्तर त्यांचे वरिष्ठही देऊ शकले नाहीत. संग्रहालयांची निगराणी करणारे जे व्यवस्थापक असतात त्यांच्याजवळही अस्सल मूळ कलाकृती आणि अतिशय बेमालूम रीतीने तयार केलेली त्यांची बनावट प्रतिकृती यातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित झालेली असते, परंतु त्यांनाही त्यामधील नेमक्या फरकावर बोट ठेवता येत नाही. मेंदूच्या किरणचित्रात मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागात रक्तस्राव होण्याची शक्यता आहे याच्या खुणा जर अगदी स्पष्ट दिसल्या असत्या तर ते कोणीही सामान्य माणूसही कदाचित सांगू शकेल, पण अनुभवी रेडिओलॉजिस्टची क्षकिरण चित्रविद्या विशारदाची नजर मेंदूचे ते भाग कितीतरी आधीच त्या खुणा दिसायला लागायच्याही आधीच अचूक शोधू शकते. मला तर एका केशभूषाकार महिलेच्या जगावेगळ्या कौशल्याविषयी माहिती मिळाली आहे. केशभूषा करून घ्यायला आलेल्या बाईच्या केसांच्या केवळ स्पर्शावरून तिला ती बाई गरोदर आहे हे समजायचे. मानवी मेंदू हा ज्योतिषी असतो. तो सभोवतालच्या परिस्थितीचे, त्यातून मिळणाऱ्या माहितीचे सतत निरीक्षण व विश्लेषण करीत असतो. एखादी परिस्थिती त्याला वारंवार अनुभवावी लागली, जसे त्या रुग्णसेविकेने हृदयाचा झटका येत त्याला वारंवार अनुभवावी लागली, जसे त्या रुग्णसेविकेने हृदयाचा झटका येत असलेल्या रुग्णाचे चेहरे वारंवार बघितले होते. लष्करातील तज्ज्ञ विश्लेषकाने रडारवर अनेक क्षेपणास्त्रांच्या खुणा पाहिल्या होत्या की तो तशा परिस्थितीचे विश्लेषण अगदी अचूक आणि वेगाने करू लागतो. त्यातील महत्त्वाची माहिती लक्षात घेऊन त्यातून मिळणारे संकेत व सूचना ओळखू लागतो.
ती माहिती भविष्यातही योग्य प्रकारे वापरण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ नोंदवूनही ठेवतो. सरावाने कोणते संकेत कोणत्या परिणामांचे असतात हेही मेंदूला फारसा विचार न करताही कळू लागते आणि अनुभवांमधून त्याला शिकायला मिळालेले धडेही तो त्याच्या भाषेत साठवून ठेवू लागतो. आपला मेंदू नेमकी काय शिकतो आहे हे आपल्याला नीट समजावून सांगता येत नाही, पण ती शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. ही विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट संकेत स्वीकारण्याची क्षमता हाच आपल्या सवयींचा पाया असतो. आपल्यालाही अंदाज नसतो इतक्या गोष्टी आपले शरीर आणि आपले मेंदू जराही विचार न करता करीत असतात. तुम्ही तुमच्या केसांना वाढायला सांगत नाही, हृदयाला रक्ताभिसरण कर, फुफ्फुसांना श्वासोच्छ्वास कर, पोटाला अन्नपचन कर असेही सांगत नाही, तरीही तुमचे शरीर त्या सर्व क्रिया आपण व्यवस्थितपणे करीत असते. तुम्ही जेवढे माहीत असता त्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त असता. तुम्हाला भूक लागली आहे हे तुम्हाला कसे समजते? खायची वा जेवायची वेळ झाली याची जाणीव होण्यासाठी कुठेतरी एखादा केक, एखादी बिस्किट आपल्या नजरेस पडावे लागत नाही. काहीतरी खाण्याची इच्छा, भूक या भावनांवरील नियंत्रण ही क्रिया शरीर व मेंदू करून आपोआप घडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक असते. शरीर आणि मेंदू यांच्याजवळ निरनिराळे संकेत स्वीकारून त्यानुसार योग्य त्या अवयवांना योग्य त्या क्रिया करण्याची आज्ञा देण्याची एक स्वयंचलित यंत्रणा असते. त्यातून आपल्याला भुकेची जाणीव होते. एकदा खाल्ल्यावर पुन्हा कधी खायचे तेही समजते. शरीराच्या आत व बाहेरही काय चालले आहे आणि त्यावर प्रतिक्रिया काय असली पाहिजे यावर त्या यंत्रणेचे लक्ष असते, नियंत्रणही असते. भुकेसारख्या इच्छा निर्माण करण्याची श्रेय शरीरातील निरनिराळी रसायने आणि संप्रेरक यांच्याकडे जाते. कधी कधी अवेळी विनाकारणही तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होऊ शकते. आपल्या सवयींच्या बाबतीतील ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपल्या अंगी बांधलेल्या सवयीनुसार वर्तन कृती घडायला आवश्यक असणाऱ्या संकेतांची निराळी जाणीव आपल्याला व्हावी लागत नाही. त्याकडे मुद्दाम लक्षही द्यावे लागत नाही. ती प्रतिक्रिया आपोआप घडते. सवयींचा हाच तर सर्वात मोठा फायदा असतो आणि त्यामुळेच त्या अत्यंत उपयुक्त असतात. पण याच सवयींच्या गुणधर्मामुळे त्या धोकादायकही ठरू शकतात. एकदा सवयी लागल्या, रुजल्या की मग तुमच्या काही कृती हे तुमच्या नकळत सजग मानवाच्या आदेशाविनाही घडू लागतात. तुमच्या लक्षात येण्याच्या आतच तुमच्या जुन्या ठरीव साच्यात अडकल्यासारख्या त्याच कृती करूनही टाकलेल्या असतात. तुम्ही प्रत्येक वेळी हसताना तोंडावर हात ठेवता. कोणालाही कोणताही प्रश्न विचारण्याची सुरुवात तुम्ही क्षमा करा अशी करता. इतर कोणी काही सांगत असताना तुम्ही मध्येच बोलून त्यांचे वाक्य अपूर्ण करता. यांसारखे तुमच्या बाबतीतील कित्येक गोष्टी कोणातरी तुमच्या मुद्दाम लक्षात आणून दिल्याशिवाय तुम्हाला जाणवतही नाहीत. अशा काही गोष्टी तुम्ही जितक्या जास्त वेळा करीत राहता तितके तुम्ही त्याविषयी अधिक अनभिज्ञ बनत जाता. तुम्ही काय काय करता आणि ते तसे का करता हा प्रश्नही तुम्हाला पडेनासा होतो. मी एका मोठ्या दुकानात ग्राहकांकडून बिलाचे पैसे घेणाऱ्या कारकुनाची एक गोष्ट ऐकली. त्या दुकानाने ग्राहकांना मोठी खरेदी केल्याबद्दल गिफ्ट कार्ड देऊ केली होती. ग्राहकांनी ती कार्ड्स वापरून जादा खरेदी करून त्या कार्डवरील रक्कम संपवली की ते कार्ड स्वाईप केल्यावर कात्रीने फाडून टाकायचे. मग त्या कारकुनाकडे सोपवले होते. एक दिवस तो कारकून ओळीने बऱ्याच ग्राहकांची तशी वापरून झालेले गिफ्ट कार्ड्स फाडत गेला. त्याच नादात त्याने पुढच्या एका ग्राहकाचे क्रेडिट कार्ड स्वाईप केले आणि तेही दुकानात दिलेले गिफ्ट कार्ड आहे असे समजून त्याने कात्रीने 2 तुकडे करून टाकले. तो ग्राहक जोरात ओरडला, पण तरीही त्याच्या हातातून अनवधानाने स्वयंचलित यंत्रासारखा घडलेला तो प्रकार त्या कारकुनाच्या लक्षातच आला नाही. माझ्या संशोधनादरम्यान मला अशी एक बाई भेटली होती जिने काही वर्षे प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचे काम केले होते आणि त्यानंतर ती एका मोठ्या ऑफिसमध्ये कामाला लागली होती. तेथे ती वयस्कर लोकांबरोबर काम करीत होती, पण तरीही तिच्या शिक्षिकेच्या भूमिकेतून बाहेर आली नव्हती. ती त्या वयस्कर लोकांनाही शाळेतील लहान विद्यार्थी समजून बाथरूमला जाऊन आल्यावर हात धुतले का असे विचारायची. असाच एक बरीच वर्षे जीवरक्षक म्हणून काम केलेला एक माणूस होता. त्याला कुठेही एखादे लहान मूल पळताना दिसले की अभिभीतपणे तो, "ए बाळा, पळू नको, चाल" असे ओरडायचा. आपल्या मनात इच्छा निर्माण करून कृती घडणारे संकेत वा सूचना इतके नित्याचे होतात की त्याचे अस्तित्वही आपल्या दृष्टीआड होते.
स्वयंपाकघरातील टेबलावरील रुचकर पदार्थ, कोच्याजवळ पडलेला टीव्हीचा रिमोट, खिशातला फोन इत्यादी या संकेतांना आपले प्रतिसाद इतके ठरून जातात की कृती करण्याची प्रेरणा कुठून कशी कधी येते हेही आपल्याला कळत नाही. याच कारणासाठी आपण आपल्या वर्तनातील बदलांची प्रक्रिया अगदी जाणीवपूर्वक केली पाहिजे. नवीन सवयी परिणामकारक रीतीने आत्मसात करण्यापूर्वी आपण आपल्याला रोजच्या सवयींवर पूर्ण ताबा मिळवलेला असला पाहिजे. ही कृती वाटते तितकी सोपी व साधी नाही, कारण एकदा सवयींची मुळे भरपूर खालपर्यंत पोहोचली असली की त्या आपल्याला आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलेल्या असतात. आपोआप आपल्याकडून त्यानुसार वर्तन घडवून घेत असतात. सवयींवरील मनाचे नियंत्रणच नाहीसे झाले तर त्यात सुधारणा होणे अपेक्षितच नसते. कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे, जोवर तुम्ही जाणीवेच्या पलीकडल्या गोष्टींना जाणीवेच्या कक्षेत आणत नाही तोवर त्याच गोष्टी तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत राहतात आणि तुम्ही त्यांना नशीब म्हणत राहता. सवयींचे गुणपत्रक. जपानमधील रेल्वे ही जगभरातील सर्वात उत्तम रेल्वे समजली जाते. तुम्ही जर कधी टोकियोमध्ये रेल्वेत चढलात तर रेल्वे कंडक्टर्सची एक वैशिष्ट्यपूर्ण सवय तुमच्या लक्षात राहील. रेल्वे धावत असताना हे कंडक्टर निरनिराळ्या वस्तूंकडे निर्देश करून तोंडाने काही माहिती देतात, काही आज्ञाही देतात. गाडी जेव्हा एखाद्या सिग्नलच्या जवळ पोहोचते तेव्हा ते त्यांच्याकडे हात दाखवून तोंडाने सिग्नल हिरवा आहे असे म्हणतात. रेल्वे स्टेशनमध्ये शिरताना आणि स्टेशनमधून बाहेर पडताना हे वेगमापकाकडे बोट दाखवून गाडीचा वेग नेमका किती आहे हे सांगतात. गाडी सुटायची वेळ झाली की ते वेळापत्रकाकडे निर्देश करून वेळ सांगतात. हे गाडीतले झाले. खाली प्लॅटफॉर्मवरही अन्य रेल्वे कर्मचारी तशाच प्रकारची माहिती देत असतात. रेल्वे निघायची वेळ झाली की ते प्लॅटफॉर्मच्या रेल्वेच्या बाजूच्या कडेकडे असतात. या टोकापासून त्या टोकापर्यंत नजर फिरून नंतर हाताने निर्देश करून क्लिअर, कोणीही मध्ये नाही, धोका नाही असे जोरात ओरडून जाहीर करतात. अशा रीतीने प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे दाखवली जाते आणि त्यासंबंधीची माहिती मोठ्या आवाजात सांगितली जाते. निर्देश आणि पुकारा ही सुरक्षा यंत्रणा चुका कमी करण्यासाठी, त्या पूर्णपणे टाळण्यासाठी तयार केलेली आहे. असे हात करून दाखवणे, ओरडून सर्व काही व्यवस्थित सुरक्षित असल्याची घोषणा करून जाहीर करणे वेडेपणाचे वाटेलही कदाचित, पण ती पद्धत अविश्वसनीयरित्या परिणामकारक सिद्ध झालेली आहे. या यंत्रणेमुळे चुका 85% आणि अपघातात 30% कमी झाले आहेत. न्यूयॉर्कमधील MTA या भुयारी रेल्वेच्या व्यवस्थापनाचे जपानच्या यंत्रणेतील फक्त निर्देश पद्धती स्वीकारलेली असून पहिल्या 2 वर्षातच तिने चुकीच्या बर्थिंगचे प्रमाण 57% कमी केले आहे. निर्देश आणि पुकारा ही सुरक्षा यंत्रणा इतकी परिणामकारक, इतकी प्रभावी सिद्ध झाली आहे याचे कारण त्यात प्रत्येक ठरलेल्या गोष्टींना, मुरलेल्या सवयींना दृश्य रूप देऊन त्यांना आवाज पुरवून जिवंत जाणीवेच्या पातळीवर आणले गेले आहे. कंडक्टर्सना त्यांचे डोळे, हात, कान आणि तोंडाचाही वापर करणे सक्तीचे केले गेले आहे. त्यामुळे काहीही गैर, वाईट, धोकादायक घडायच्या आधी ते त्यांच्या लक्षात येते. माझी पत्नीही काहीशी अशीच पद्धत वापरते. जेव्हा आम्ही प्रवासासाठी, सहलीसाठी घराबाहेर पडणार असतो तेव्हा ती तिच्या बरोबर घ्यायच्या वस्तूंची यादी जोरात वाचत त्या वस्तू बॅगेत, पर्समध्ये भरते. किल्ल्या घेतल्या, पैशाचे पाकिट घेतले, चष्मा घेतला आणि शेवटी माझा हात धरूनही नवराही घेतला असे म्हणून मगच बाहेर पडते. आपले वर्तन जितके अधिक सहजपणे सवयीनुसार आपल्याला नकळत घडते तितका आपण त्याविषयीचा विचारही कमी करू लागतो. विचार करेनासाच होतो. हजारोंच्या वेळा केल्या गेलेल्या त्याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू लागतो. पुढल्या वेळेही सगळे असेच घडणार असे आपण गृहीतच धरून चालतो. त्या गोष्टी इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की त्या बरोबर आहेत की नाही, हे योग्य आहे की नाही असा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतच नाही. आपल्या बोलण्या चालण्यातील, आपल्या कामातील कित्येक दोष, चुका, उणिवा, आपली अकार्यक्षमता यांची मूळ आपल्या अंगात मुरलेल्या आणि आपोआप घडणाऱ्या, दुर्लक्षित करणाऱ्या सवयी व वर्तनामध्ये असते. सवयी जाणीवपूर्वक बदल घडवून आणतात. आपल्या मूळच्या सवयी, त्यानुसार होत गेलेले आपले वर्तन याविषयी आपण सजग असणे अत्यंत जरुरीचे असते. त्यातून वाईट सवयींचे परिणाम आपल्या नकळत आपले नुकसान करतात हे समजण्यास मदत होते.
जपानमधल्या रेल्वेच्या कंडक्टरसारखा आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातही निर्देश व पुकारा या पद्धतीचा वापर केला पाहिजे. स्वतःच्या सवयी, त्यानुसार होणारे वर्तन याबद्दल आपली सजगता, आपली समज वाढवण्यासाठी सवयींचे गुणपत्रक ही संकल्पना तयार करा. उपयुक्त ठरते आणि तिचा उगम व निर्देश पुकारा या पद्धतीमधून होतो. तुमच्या सवयींचे गुणपत्रक तयार करण्यासाठी प्रथम तुमच्या सवयींची यादी करा. सकाळी उठणे, दात घासणे, घड्याळाचा गजर बंद करणे, दातांच्या फटी स्वच्छ करणे, फोन तपासून पाहणे, सुगंधी द्रव्यांचा फवारा मारून घेणे, बाथरूममध्ये जाणे, टॉवेल वाळत टाकणे, वजन काट्यावर उभे राहून वजन तपासणे, आंघोळ करणे, कपडे चढवणे, चहा करून घेणे, इत्यादी इत्यादी. अशा पद्धतीने एकदा सवयीची यादी तयार झाली की मग प्रत्येक सवयीविषयी स्वतःला प्रश्न विचारा. ही सवय चांगली आहे, वाईट आहे की दोन्ही नाही? केवळ एक गरज आहे. आपल्या सवयींसमोर प्लस, वाईट सवयींसमोर मायनस आणि गरज म्हणून लागलेल्या सवयींसमोर बरोबर हे चिन्ह लिहा. उदाहरणार्थ, वरील सवयींची यादी चिन्हासकट अशी तयार होईल. सकाळी उठणे बरोबर, दात घासणे प्लस, घड्याळाचा गजर बंद करणे बरोबर, दातांच्या फटी स्वच्छ करणे प्लस, फोन तपासून पाहणे मायनस, सुगंधी द्रव्याचा फवारा मारून घेणे प्लस, बाथरूममध्ये जाणे बरोबर, टॉवेल वाळत घालणे बरोबर, वजन काट्यावर उभे राहून वजन तपासणे प्लस, आंघोळ करणे प्लस, कपडे चढवणे बरोबर, चहा करून घेणे प्लस. तुमच्या सवयींचे तुम्ही जे वर्गीकरण करता ते तुमची एकंदर परिस्थिती, तुमची जीवनशैली, तुमची उद्दिष्टे या सर्वांवर अवलंबून असते. एखाद्याचे जर वजन कमी करण्याचा निश्चय केला असेल तर त्याने सकाळी शेंगदाणे मिसळलेले लोणी लावलेला कणकेचा पाव खाणे हे निश्चितच वाईट सवय ठरेल. पण तीच सवय ज्याने शरीराची जाडी आणि वजन वाढवायचे ठरवले असेल त्यांच्यासाठी चांगली उपयुक्त ठरेल. तुम्ही काय उद्दिष्ट समोर ठेवली आहेत, तुम्ही तुमचे इष्टस्थळ कोणते ठरवले आहे त्यावर हे सगळं अवलंबून असते. तुमच्या सवयींचे वर दाखवल्याप्रमाणे वर्गीकरण करणे आणि आणखी एका कारणाने जरा गुंतागुंतीचे होते. चांगले आणि वाईट या उपाध्या काहीशा परिणामकारक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने परिणामकारक असतात. सगळ्याच सवयींचा काही ना काहीतरी उपयोग असतोच, अगदी वाईट सवयींचा सुद्धा. म्हणून तर आपण त्या वारंवार वापर करतो. आत्ता आपण जो अभ्यास करत आहोत त्यात सवयींच्या वर्गीकरणासाठी त्यांची दीर्घकालीन उपयुक्तता आणि लाभ हा निकष लावूया. सर्वसाधारणपणे चांगल्या सवयी या निकषाला उतरतील, वाईट सवयी उतरणार नाहीत. सिगारेट ओढणे या सवयीने मनावरील ताण तात्पुरता हलका होतो आणि त्या दृष्टीने ती सवय उपयुक्त वाटते. परंतु जरा दूरदृष्टीने विचार केला तर ती सवय तुमच्या प्रकृतीवर दीर्घकालीन दुष्परिणाम करणारीच आहे हे लक्षात येते. सवयींचे गुणमापन, मूल्यमापन कसे करायचे याबद्दल अजूनही तुमच्या मनात गोंधळ असेल तर तो घालवायला मी तुम्हाला स्वतःला विचारण्यासाठी प्रश्न देतो. मला माझे व्यक्तित्व जसे घडवायला हवे आहे तसे घडायला, मला जशी व्यक्ती बनायची आहे तसे बनण्यात त्यात ही सवय उपयुक्त ठरेल का? मला समाजात माझी जी ओळख निर्माण करायची आहे तिच्या बाजूने ही सवय मत देईल की तिच्या विरुद्ध देईल? ज्या सवयी तुमच्या उद्दिष्टांना पूरक ठरतात त्या साधारणपणे चांगल्या असतात, ज्या विरोधात असतात त्या साधारणपणे वाईट असतात. सवयींचे गुणपत्रक केल्याबरोबर लगेच सवयींमध्ये काही बदल करण्याची घाई करू नका. प्राप्त परिस्थितीचा आढावा घेणे एवढंच त्या गुणपत्रकाच्या प्राथमिक हेतू आहेत. तुमचे विचार आणि कृती यांचे केवळ निरीक्षण करा, त्यावर काही टीकाही करू नका. त्या न्यायाच्या तराजूत तोलूही नका. अपयशाला दोष देऊ नका, यशाचे कौतुक व स्तुती करू नका. तुम्ही जर सकाळी उठल्यावर एक मोठे चॉकलेट खात असाल तर ते मान्य करा, पण त्याकडे तुम्ही नाही तर दुसरेच कोणीतरी चॉकलेट खात आहे या दृष्टीने अलिप्तपणे पहा. अगदी वाह, काय मस्त वाटत असेल त्यांना असेही म्हणा. तुम्ही खाण्याचा सपाटाच लावत असाल तरीही एवढेच समजा की तुम्ही जरुरीपेक्षा फारच जास्त आता कॅलरीज खात आहात. तुम्ही जर सतत संगणकाला चिकटलेले राहत असाल, त्याच्या पडद्यावर नजर लावून बसून वेळ वाया घालवित असाल तर हे लक्षात घ्या की तुम्ही तुमचे आयुष्य तुम्हाला खरे तर जसे घालवायला नको आहे तसे घालवता आहात. वाईट सवयींपासून सुटका मिळवायच्या वाटेवरच पहिले पाऊल आहे. त्यांच्या सतत मागावर राहणे. तुम्हाला जर जास्त मदतीची गरज भासली तर निर्देश व पुकारा या पद्धतीचा वापर करून पाहू शकता.
तुम्ही जी कृती करायचा विचार करीत असाल तिचा आणि तिच्या परिणामांचा मोठ्या आवाजात पुकारा करा. समजा तुम्ही तुमची आरोग्याला हानिकारक असे अन्नपदार्थ खायची सवय सोडायच्या प्रयत्नात असाल आणि तेव्हाच तुम्ही समोरचे बिस्किट हाताने उचलत असाल, पण स्वतःला तार स्वरात बजवा, मला हे बिस्किट खायचा मोह होतो आहे, पण मी हे खायला नको आहे. ते खाल्ल्याने माझे वजन वाढणार आहे, माझ्या प्रकृतीची हानी होणार आहे. वाईट सवयीबद्दलची अशी घोषणा ऐकून त्याच्या दुष्परिणामांची सत्यता अधिक प्रतीत होते. कृतीला वजन प्राप्त होते. तुम्हाला ती गर्जना त्या सवयींच्या जुन्या वाटेला पुन्हा फिरकण्याचा मूर्खपणा करू देत नाही. तुमच्या करायच्या कामांची यादी लक्षात ठेवायलाही अशा उच्चारांचा उपयोग होतो. मला उद्या जेवणानंतर पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आहे असे मोठ्याने जाहीर करण्यामुळे तुम्ही ते काम कराल याची निश्चिती वाढते. कृतीची गरज अनिवार्यता तुम्हीच तुमच्या तोंडाने मान्य करता, यामुळे फारच मोठा फरक पडतो. अशा मान्यतेनेच त्याच्या अवस्थेच्या उघड जाणीवेनेच वर्तनातील बदलाच्या प्रक्रियेचा प्रारंभ होतो. सवयीचे गुणपत्रक, निर्देश, पुकारा यांसारखी धोरणे तुमच्या सवयींच्या जाणीवेवर, त्यांना कृतीशील करणाऱ्या संकेतांवर तुमचे लक्ष केंद्रित करतात आणि त्यामुळे तुम्हाला लाभदायक ठरतील अशा प्रतिक्रिया व प्रतिसाद देणे तुम्हाला सहज शक्य होते. प्रकरणाचा सारांश. पुरेसा सराव झाला की तुमचा मेंदू विशिष्ट परिणामांची शक्यता वर्तवणारे संकेत जाणीवपूर्वक विचार न करता देखील सहजपणे टिपू शकतो. एकदा सवय आपोआप घडू लागल्या की आपण आपल्या सवयींशी संबंधित कृतींवर जराही लक्ष देईनासे होतो. आपल्या वर्तनातील बदलांच्या प्रक्रियेचा प्रारंभ हा त्याविषयीच्या हरवलेल्या त्या सवयींविषयी तुम्ही जागरूक होणे गरजेचे असते. निर्देश आणि पुकार या पद्धतीचा अवलंब करून आपल्या कृतीच्या घोषणा करायच्या सुरुवात केली की नकळत कृती घडवणाऱ्या सवयींची आपल्याला जाणीव होऊ लागते. सवयींचे गुणपत्रक हा सवयींबाबतची जागरूकता वाढवण्याचा आणखी एक मार्ग आहे.